जय श्री महाकाल. ओम नमो नारायण. सगळ्यांना माझा सादर प्रणाम. मी तुम्हा सर्वांची लाडकी महामंडलेश्वर भाविका नंदगिरी पाटील म्हणजेच भाविका ताई. येणाऱ्या 3 तारखेला ग्रहण आहे, चंद्रग्रहण आहे आणि लोकांना भ्रम निर्माण झालेला आहे की नक्की कशा प्रकारे ह्याचे नियम पाळावे. तर काही एक मोजक्या गोष्टी सांगते जेवढे नियम पाळणं. खग्रास चंद्रग्रहण आहे, हे ग्रस्तोदित आहे. फाल्गुन शुक्ल पक्ष 15 मंगळवार दिनांक 3 मार्च 2026 ही ग्रहणाची तिथी आहे. ग्रहणाचा स्पर्श जो आहे तो 3:20 आहे. संमिलन जे आहे ते 4:34 आहे. मध्यकाळ जो आहे तो 5:04 आहे. उन्मिलन जे आहे ते 5:33 आहे आणि ग्रहणाचा मोक्ष जो आहे तो 6:48 आहे. हे चंद्रग्रहण भारतात ग्रस्तोदित दिसणार आहे, म्हणजेच ग्रस्त असलेले चंद्रबिंब हे दिसणार आहे. तसेच गुजरातमध्ये राजकोट, वेरावळ, पोरबंदर, जामनगर, जुनागड, गांधीधाम या प्रदेशातला जो सूर्यास्त आहे तो संध्याकाळी साधारणतः 6:48 नंतरचा होतोय. त्यामुळे ह्या ठिकाणी ग्रहणाचे नियम पाळणे अनिवार्य, कोणतेही नियम पाळायचे नाही आहेत. चंद्रोदयापासून ग्रहणाच्या मोक्षापर्यंत पुण्यकाळ आहे, म्हणजे एक साधारणतः 10 ते 15 मिनिटं संध्याकाळी जी काही आपल्याकडची संध्याकाळची वेळ ही साधारणतः 6:48 पर्यंतची असते किंवा 6:15 वाजेपासून असते. मोजून 15 मिनिटं हे ग्रहण आपल्याकडे दिसणार आहे आणि तो पुण्यकाळ असणार आहे. हे ग्रहण ग्रस्तोदित असल्यामुळे दिनांक 3 मार्च 2026 पासून मोक्षापर्यंत हा ग्रहणाचा वेध पाळणे अनिवार्य आहे. वृद्ध आणि लहान मुलं तसेच गर्भधारी महिला म्हणजेच ज्या काही गर्भधारणा झालेल्या महिला आहेत ह्यांनी ह्याचे विशेष नियम पाळायचे आहेत. लहान मुलांना केस कापणं किंवा नखं कापणं अशा प्रकारचे काही काम करू नये. जेवणामध्ये त्यांचे तसे काही नियम नाहीत, कारण की लहान मुलं आहेत, त्यांना भूक लागू शकते, तर त्यांनी काही मागितल्यास त्यांना द्यावे किंवा दूध आणि पाणी ह्याचा नियम लावून ठेवावा आणि ते सतत द्यावं. ज्या महिला गर्भधारणा झालेल्या आहेत त्यांनी सकाळपासून 11 वाजेपर्यंत सकाळच्या 11 वाजेपर्यंत जे काही जेवण, खाणं, अंघोळ, नित्यकर्म जे आहेत ती करून घ्यायची आहेत. ग्रहण काळामध्ये 3:20 ते 6:48 म्हणजेच 11 वाजेपासून 3:20 आणि 3:20 ते 6:48 सरासरी 11 ते 6:48 पर्यंत संपूर्ण नियम पाळायचे आहेत. तर कुठल्याही प्रकारे चावून खाण्याचा पदार्थ खायचा नाही आहे. पाणी आणि दूध हे अपवाद आहे, कारण की गर्भधारणा झालेली कधी भूक लागू शकते, तर तुम्ही पाण्यात तुळस टाकून ठेवू शकता, हे पाणी पिऊ शकता. दूध गरम करून त्याच्यामध्ये तुळस टाकून ठेवू शकता, हे दूध भूक लागल्यास तुम्ही पिऊ शकता. परंतु वॉशरूमचा यूज करायचा नाही. 11 वाजेपर्यंत जे काही नित्यकर्म आहेत, वॉशरूमला जायचं आहे, बाथरूमला जायचं आहे, टॉयलेटला जायचं आहे, हे नित्यकर्म करून घ्यायचे आहेत. ग्रहण काळामध्ये ह्या गोष्टी टाळणे जास्त गरजेचं आहे. तसेच काही गोष्टी आहेत की घड्या घालणं, एखाद्या गोष्टीला पीळ घालणं, काही वस्तू कापणं, आपले स्वतःचे केस कापणं, आयब्रो करणं, नखं कापणं, हे नियम नीट पाळावेत, ह्या गोष्टी करू नयेत. तसेच जे वयोवृद्ध आहेत त्यांच्यासाठी सुद्धा खाण्यापिण्याचे फारसे नियम पाळू नये, पण इतर गोष्टी ज्या आहेत, केस कापण्यापासून इतर गोष्टी ज्या आहेत त्या टाळाव्यात. घराबाहेर पडणे टाळावे. ह्या दिवशी घरात थांबावे. तुमचे जे काही वाचन असेल, कीर्तन असेल, अशा गोष्टींमध्ये मन रमवून घरामध्ये राहावे. काही नवीन गोष्टींची खरेदी करू नये किंवा कोणाला पैशाचे व्यवहार या दिवशी करू नये.